हे गाइस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आजची व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे। सकाळी लवकर उठलो, आंघोळ वगैरे केली आणि आता आम्ही निघालो आहेत गिरनार पर्वत चढायला। बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला, मग आम्ही सुरुवात केली गिरनार पर्वत चढायला। गिरनार पर्वतला एकूण 10,000 पायऱ्या आहेत। सकाळ असल्यामुळे वातावरण खूप थंड होतं, त्यामुळे चढायला काही एक त्रास होत नव्हता। अंधार असल्यामुळे जास्त लोक दिसत नव्हती, पण मी माझा प्रवास चालूच ठेवला। वरचे दुकानदार आहेत, ते आपला सामान डोक्यावर किंवा खांद्यावर घेऊनच वरती चढतात, मानलं पाहिजे। जसं उजेड होत गेला, थोड्याच वेळात उडण खटोला चालू झाला। तुम्ही विचार करत असाल की अंकिता कुठे आहे? अंकिता माझ्याबरोबर नाही आहे। अंकिता उडण खटोल्याने येणार आहे, त्याच्यामुळे ती लेट निघणार आहे। पण मला 10,000 पायऱ्या चढूनच जायचं होतं, त्याच्यामुळे मी लवकर निघालो। थोडा चढत थोडा थांबत हळूहळू मी वरती चढलो। थोड्याच वेळात इकडे जैन मंदिर लागले आणि गिरनार पर्वतवर खूप जैन मंदिर आहेत, ते पण खूप बघण्यासारखे आहेत। हळूहळू चढून मी थोड्याच वेळात अंबाजी मातेच्या मंदिराकडे पोचलो। वरतून व्ह्यू खूप छान होतं आणि सकाळचा वेळ असल्यामुळे वातावरण खूप थंड होतं, त्यामुळे चढायला पण इतका त्रास झाला नाही। जर तुम्ही येणार असाल, जर 10,000 पायऱ्या चढायच्या असतील तर तुम्ही साधारण 5 किंवा 4 वाजता चढायला घेणार तर ते सगळ्यात चांगली गोष्ट आहे। अदरवाईज तुम्ही उडण खटोल्याने पण येऊ शकता, पण त्यासाठी तुम्हाला पहिलंच बुकिंग करावी लागते। आणि उडण खटोल्याने पण तुम्ही अर्ध्यापर्यंतच येऊ शकतात अंबाजी मातेच्या मंदिरापर्यंत। जर तुम्हाला गुरु दत्तात्रयांच्या चरणपादुकेचं दर्शन घ्यायचं असेल तर ते साधारण तुम्हाला इकडनं अजून 3.5 ते 4,000 पायऱ्या अजून चढावे लागणार। तुम्ही चालू शकत नसाल तर इकडे तुम्हाला डोली पण अवेलेबल आहे, पण साधारण डोली इकडनं रिटर्न अराऊंड 8,000 आहे, ते पण मला वाटतं वेट अनुसारच आहे पैसे। मग इकडे मी अंबाजी मातेचं दर्शन घेतलं, मग मी निघालो पुढे जायला। हळूहळू मी उतरत चढत गुरु गोरखनाथ मंदिरापर्यंत पोचलो। गुरु गोरखनाथाचे दर्शन घेतले, मग इकडनं मी पुढे चरणपादुकेच्या दर्शनासाठी निघालो। गुरु गोरखनाथाच्या मंदिराकडून खूप मोठी उतरण होती आणि मग परत खूप मोठी चढण होती।
उतरत चढत मी थोड्याच वेळात गुरु दत्तात्रेयांच्या गेटच्या जवळ पोचलो. गेटकडून साधारण 800 ते 600 पायऱ्या अजून चढायच्या बाकी होत्या. थोड्याच वेळात मग मी पोचलो गुरु दत्तात्रेयांच्या मंदिरात. खूप छान दर्शन झाले, खूप प्रसन्न वाटलं. दर्शन वगैरे झाले. हळूहळू सगळेच पोचतच होते वरती. मी दर्शन घेतलं आणि मग मी खाली निघालो, कारण काय अंकिता खाली आलेली होती, त्यामुळे मी खाली जायला निघालो. खाली पोचल्यानंतर अंकिताला भेटून मग आम्ही नाश्ता करायला गेलो. नाश्ता वगैरे झालं. मग आम्ही अंबाजी मातेच्या मंदिराकडे थोड्या वेळ विश्रांती घेण्यासाठी बसलो. हळूहळू सगळे खालीच उतरत होते. जसं मी 10,000 पायऱ्या चढलो तसंच मला खाली उतरून पण जायचं होतं. बट इव्हन मला उडन खटोल्याचा पण एक्सपिरियन्स घ्यायचा होता. अंकिता मग इकडनं तिकीट काढली आणि मग उडन खटोल्याने खाली गेलो. उडन खटोल्याचा पण एक्सपिरियन्स खूप छान होता. मध्येच फास्ट होतं तर खूप मजा आली. आणि किती हाईट होती हे उडन खटोल्यावर बसल्यानंतर तुम्हाला अंदाज येणारच. सो जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.